पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केमिस्ट्री अवघ्या महाराष्ट्राला काही नवीन नाहीये। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नाशिक आणि मुंबईचा दौरा सुद्धा याला अपवाद नाहीये। पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतचे हे फोटो त्यांच्यातली केमिस्ट्री किती चांगली आहे हे सांगण्याकरता पुरेसे। एकनाथ शिंदे हे भाजप नेते नाहीत। भाजपचे एकेकाळचे सख्खे मित्र आणि आता पक्के विरोधक असलेल्या उद्धव ठाकरे यांचे एकेकाळचे शिलेदार आहेत। एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यावर भाजप संस्कृतीत एकनाथ शिंदेंचं कसं होणार अशी चर्चा काही काळ रंगली होती, पण या चर्चेला आता पूर्णविराम मिळालाय। जेव्हा जेव्हा मोदी महाराष्ट्रात आले तेव्हा ते शिंदेंसोबत आपुलकीनं संवाद साधताना दिसले। नरेंद्र मोदींनी कधी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली तर कधी व्यासपीठावर ते आपुलकीनं संवाद साधताना दिसले। मुंबई मेट्रोच्या उद्घाटनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिलखुलास संवादामुळे भाजप नेत्यांना सुद्धा अवघडल्यासारखं वाटलं। नाशिकमध्ये सुद्धा दोघांमध्ये अधिकच जवळचं नातं दिसलं। सत्कारादरम्यान मोदींना दिलेली शाल पडत होती आणि तेव्हा ती मुख्यमंत्री शिंदेंनी सावरली। त्यावेळी दोघांमध्ये प्रेमळ नातं अधोरेखित झालंय। मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात मोदींच्या धडाकेबाज कामाचं कौतुकही केलंय। पूरी दुनिया में हमारे देश का नाम बड़े सम्मान से आदर से लिया जा रहा है। G20 हो रहा है, चांद्रयान सफल अभियान हो रहा है, इसलिए कई देशों के अध्यक्ष हो, प्रधानमंत्री हो, राष्ट्रपति हो, कोई हमारे प्रधानमंत्री जी से सेल्फी निकालता है, कोई बॉस कहता है, कोई झुककर नमस्कार करता है। ये हमारे लिए बहुत बहुत अभिमान की बात है। नाशिक मधल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाची सुरुवातच एकनाथ शिंदेंचा लोकप्रिय मुख्यमंत्री असा उल्लेख करत केली। हा उल्लेख शिंदेंना सुखावणार आहे। महाराष्ट्र के लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी। एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार यावर विरोधक पैजा लावताना दिसतात, पण अमित शहा आणि नरेंद्र मोदींसोबत एकनाथ शिंदेंची केमिस्ट्री पाहता एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी दीर्घकाळ राहतील असा अंदाज वर्तवला जातोय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।